नमस्कार. लोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी म्हणजेच महारेरा यांच्यामार्फत जी भरती घेण्यात आलेली होती ज्युनियर क्लर्क, सिनियर क्लर्क, क्लर्क या पदासाठीची जी निकाल आहे, फायनल निकाल तो जाहीर करण्यात आलेला आहे. पाहू शकता लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स, पात्र उमेदवारांची लिस्ट जी आहे क्लर्क या पदासाठीची ती जाहीर करण्यात आलेली आहे. ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे 1/2024. यानुसार पात्र उमेदवारांची जी यादी आहे ती चेक केली जाऊ शकते. याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून सुद्धा चेक केली जाऊ शकते. इथे पाहू शकता लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द विवाओस फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क, म्हणजे क्लर्कसाठीची जी आहे डेट ऑफ ॲप्लिकेशन्स, त्याचबरोबर नाव जे आहे कॅन्डिडेटचं हे नाव देण्यात आलेलं आहे. जे पात्र उमेदवार आहेत त्यांची नावं देण्यात आलेली आहेत. त्यानंतर पुढची पाहू शकता इथे जे आहे ग्राउंड्स ऑफ रिजेक्शन, म्हणजे कारणं जी आहेत रिजेक्शनचं, म्हणजे रिजेक्ट झालेल्या उमेदवारांची जी कारणं आहेत का रिजेक्ट करण्यात आलेलं आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. चेक करू शकता इथे जी नावं आहेत ती नावं, त्याचबरोबर जे ॲप्लिकेशन नंबर आहेत, त्याचबरोबर रिजेक्शन करण्याचं कारण जे आहे ते देण्यात आलेलं आहे. पाहू शकता नो ॲप्लिकेशन इज स्पेसिफाईड फॉर्मॅट इज मेड, किंवा ॲप्लिकेशनमध्ये साईन नाही आहे, ॲप्लिकेशन व्हेरिफिकेशन नाही आहे, किंवा ॲप्लिकेशन इज नॉट फिल्ड विथ सम कॉलम अँड इनकम्प्लीट, म्हणजे अशा पद्धतीची जी कारणं आहेत या कारणामुळे ज्या उमेदवारांचे जे ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट झालेले आहेत याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. लिस्ट ऑफ कॅन्डिडेट्स हुज कॅन्डिडेटचर फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क हॅव बीन रिजेक्टेड ऑन द स्क्रुटिनी द ग्राउंड्स मेन्शन, म्हणजे पाहू शकता हे उमेदवाराचं नाव आहे, त्याच्यानंतर इथे इन्व्हर्ट नंबर आहे, ॲप्लिकेशन रिसिव्ड नंबर, त्याच्यानंतर नाव आहे, त्याच्यानंतर कारण काय आहे, रिजेक्शनचं 6व्या नंबरचं कारण चेक केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने इथे पाहू शकता नो रिक्वेस्टेड कॉपी ऑफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, म्हणजे एक्सपिरियन्स अनुभव सर्टिफिकेटची कॉपी जी आहे ती अटॅच नाही केलेली आहे. त्या कारणामुळं हा जो पहिल्या क्रमांकाचा जो ॲप्लिकेशन आहे ते रिजेक्ट झालेलं आहे. त्यानंतर प्रत्येक उमेदवार अशा पद्धतीने रिजेक्शनचं कारण चेक करू शकतात. यानंतर पुढे पाहू शकता रिजेक्शनचं कारण आहे रिजेक्टेड कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ॲडव्हर्टाइजमेंट, पुन्हा त्यामध्ये जी कारणं आहेत त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. यानंतर पाहू शकता ज्युनियर क्लर्क या पदासाठीचे जे पात्र उमेदवार आहेत याबद्दलची सुद्धा यादी जी आहे ती यादी जाहीर करण्यात आलेली आहे, ती सुद्धा चेक केली जाऊ शकते. ज्युनियर क्लर्क या पदासाठीची जी नावं आहेत ती देण्यात आलेली आहेत. पुढे याच्यामध्ये जे रिजेक्शन आहे, रिजेक्शन आणि त्याचबरोबर रिजेक्शनचं कारण याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. शेवटी पाहू शकता सिनियर क्लर्क या पदासाठीचे जे पात्र उमेदवार आहेत त्यानंतर जे रिजेक्टेड उमेदवार आहेत त्याची कारणंसुद्धा देण्यात आलेली आहेत, ती सुद्धा चेक केली जाऊ शकतात. इथे पाहू शकता पात्र उमेदवारांची जी यादी आहे सिनियर क्लर्कसाठीची ती सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे, ती सुद्धा चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने ज्युनियर क्लर्क, सिनियर क्लर्क, त्याचबरोबर क्लर्क या पदासाठीची जी पात्र उमेदवारांची यादी आहे, त्याचबरोबर रिजेक्ट झालेल्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे, चेक केली जाऊ शकते. अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट होती महारेरा भरती संदर्भात. त्याचबरोबर आमच्या महत्त्वाच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्टसाठी आमच्या अधिकृत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.